नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी धवळा रे तरंगची होती. ज्ञानेश्वरीतील अध्याय 10, ओवी क्रमांक 121. अभेद भक्तियोग ज्यांना पुरेपूर समजला त्यांचं वर्णन इथं ज्ञानेश्वरांनी मोठ्या बहारीनं केलं आहे. असे भक्त एकमेकांना भेटले म्हणजे त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. ते देहभान विसरून जातात. रात्र किंवा दिवस यांचं भानसुद्धा त्यांना राहत नाही. अशा भक्तांच्या मनातील अभेदभाव स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी जवळिकेच्या सरोवराचा दृष्टांत या ओवीत दिला आहे. सरोवर म्हणजे तळ किंवा तलाव, तरंग म्हणजे लाटा आणि धवळारे म्हणजे घर. असे पहा की दोन तळी शेजारी शेजारी आहेत. त्यांच्यातलं पाणी उसळून वर आलं. या तळ्यातलं पाणी त्या तळ्यात मिसळलं आणि त्यातलं पाणी यात मिसळून गेलं. आत उसळलेल्या लाटांची घरं कुठली, तर लाटा हीच लाटांची घरं. तशीच गोष्ट भक्तांची असते. भक्तांना भक्त मिळाले म्हणजे ब्रह्मानंदरूपी लाटा एकात एक मिसळतात आणि आत्मबोध हा आत्मबोधाचाच अलंकार ठरून मिरवतो. जास्त काय सांगावं, सूर्यानंच सूर्याला ओलांडावं किंवा चंद्रानं स्वतःलाच आलिंगन द्यावं. तसा भक्त आणि भक्त यांच्या ऐक्याचा संगम होतो. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांचे प्रवाह एकमेकांना भेटतात आणि मग तिथं तीर्थक्षेत्र तयार होतं. तसंच ऐक्य दोन भक्तांमध्ये असतं. त्यांच्या भेटीत परमात्म्याची चर्चा होते. एकमेकांना ते परमार्थातल्या गोष्टी सांगतात. त्या ब्रह्मानंदाच्या भरात देहभावाचाही विसर त्यांना पडतो. दोन्ही तळी उचंबळून यावीत तशी या भक्तांची मनही परमानंदानं उचंबळून येतात आणि अपूर्व अशा ऐक्याचा अनुभव त्यांना येतो. ज्ञानदेवांनी दिलेला दोन सरोवरांचा दृष्टांत हा दोन भक्तातील सख्यभाव समर्पक स्वरूपात स्पष्ट करणारा आहे.